एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कट्टा टॉक सीझन 3 च्या आजच्या एपिसोडमध्ये. इट इज राईटली सेड दॅट इन द वर्ल्ड फुल ऑफ नॉईज, सिम्प्लिसिटी इज द मेलोडी दॅट सूदेस द सोल. बघा ना, हीच सिम्प्लिसिटी आपण आपल्या वैयक्तिक व व्यावसायिक जीवनात आत्मसात करू शकलो तर क्या बात आहे. बिकॉज विथ सिम्प्लिसिटी कम्स एलिगन्स, ग्रेस, कामनेस अँड स्टेबिलिटी, जी खूप महत्वाची आहे टू मेंटेन अ राईट बॅलन्स इन आवर लाईव्स. पण कठीण वाटतंय, अशक्य नाही आहे. आज आपण अशाच एका व्यक्तीला भेटणार आहोत जिने हे सगळं जुळवून आणलंय, त्याच सादगीने. तर चला भेटूया तिला तिच्या गट्ट्यावर. Every design whispers a story. Each piece radiates simplicity and grace, manifesting her love for creativity woven into every creation. चला तर भेटूया मिसेस अनघा कावले यांना, अ seasoned फॅशन प्रोफेशनल टर्न्ड बर्डिंग फॅशन एंटरप्रेनर आणि ब्रँड सादगीच्या सर्वे सर्वा. हॅलो, Hello. वेलकम टू माय प्लेस. कशी आहेस? मस्त. आफ्टर लॉंग टाइम ना. हो. बरं, I know you as a very cutest, stylish yet simple person, just like your brand name Sadagi. So बिझमास्टरला आपली भेट झाली होती आणि मस्त आहे, अमेझिंग जर्नी. पण बिझमास्टर थ्रू ना आम्ही ब्रँड सादगी बद्दल बरंच काही जाणून घेतलं. पण अनघाविषयी आम्हाला अजून जाणून घ्यायची खूप अशी उत्सुकता आहे. येस येस. सर्वप्रथम मला बिट्स अँड बाईट्सचे आणि विद्या स्पेशली तुझे खरंच खूप मनापासून आभार मानायचे आहेत. कारण इंटरव्ह्यूज आपण खूप बघतो मोठमोठ्या लोकांचे, सेलिब्रिटीजचे किंवा मग राजकारणातल्या लोकांचे. असे इंटरव्ह्यूज आपण सोशल मीडियामधून, टी व्हीमधून वगैरे बघत असतो. पण तुझा जो कॉन्सेप्ट आहे की छोट्या एंटरप्रेनर्सचा व्हिडिओ म्हणजे इंटरव्ह्यू घेणं आणि तो लोकांपर्यंत पोहोचणं, ही खूप मोठी गोष्ट आहे. हा खूप मोठा विचार आहे. सो त्याच्यासाठी खरंच मनापासून तुझे आभार मानायचे. थँक्यू सो मच. थँक्यू. ऍक्च्युली असं बोलू शकतो, लेट्स पुट इट दिस वे, की आपला जो प्लॅटफॉर्म आहे, दिस प्लॅटफॉर्म इज ओपन फॉर एव्हरी वन. आर्टिस्ट असो, एंटरप्रेनर असो, एनीबडी. म्हणजे स्पिरिच्युअलिटीशी कनेक्टेड असो, एज्युकेशनल असो, कल्चरल असो, सोशल असो, इट्स ओपन फॉर ऑल अँड वी आर हिअर टू मोटिवेट अँड सपोर्ट इच अदर. So thank you so much for your kind words. Okay, going back to our first question. So Anagha, I wanted to understand की आता तुझं जे एज्युकेशनल बॅकग्राऊंड, कॉर्पोरेट बॅकग्राऊंड, बिकॉज ह्याचं ना खूप मोठं इम्पॅक्ट तू आता जे करतेस त्या जर्नीवर आहे. सो तुझ्याबद्दल थोडंफार आम्हा सर्वांना जाणून घ्यायला आवडेल. टू बी व्हेरी फ्रँक, मला अभ्यासाची अजिबात आवड नव्हती. म्हणजे शिक्षण 10वी केलं, नंतर मग 12वी केलं आणि आई वडिलांची इच्छा होती की मी ग्रॅज्युएट व्हावं 15वी. आणि प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की मुलगी ग्रॅज्युएट व्हावी. कारण आई वडिलांचा हा विचार असतो की लग्नासाठी मुली बघताना मेन काय विचारतात की ग्रॅज्युएट आहे की नाही मुलगी. सो प्रत्येक आई वडिलांची हीच इच्छा असते की मुलगी ऍटलीस्ट ग्रॅज्युएट व्हावी आणि मग तिला जे काय करायचं आहे ते तिने करावं. पण माझं असं होतं की मला मुळातच एवढी आवड नव्हती. सो मी 12वी पर्यंत केलं, पण मला काही करून फॅशन डिझायनिंगमध्येच जायचं होतं. कारण मला पहिल्यापासूनच कला किंवा असे स्पोर्ट वगैरे अशा ज्या ॲक्टिव्हिटीज असतात त्यात मला खूप इंटरेस्ट होता. सो मी तेच केलं. म्हणजे सुरुवातीला मला फोर्स नाही केला, आई वडिलांनी फोर्स नाही केला. पण ते म्हणाले की बघ, तुझं भविष्य आहे, तुलाच करायचं आहे, तुला जे आवडतं आहे ठीक आहे तू कर. मग मी तेच केलं. म्हणजे मी 12वी नंतर मग फॅशन डिझायनिंगमध्ये मला ॲक्च्युली डिग्री घ्यायची होती. फॅशन डिझायनिंगमध्ये 4 वर्षाची डिग्री घ्यायची होती. सो त्यासाठी मी आणि माझी मम्मी आम्ही कॉलेजेस शोधत होतो मुंबईमध्ये की कुठलं चांगलं कॉलेज असेल जे गव्हर्नमेंट कॉलेज असेल तर ते आम्ही बघत होतो. सो 4 वर्षाची डिग्री नव्हती. आम्ही SNDT पण बघितलं चर्नी रोडला, चर्चगेटला. सो तिथेही नव्हतं अवेलेबल. सो तिथेच चर्चगेटलाच थोडंसं पुढे एक गव्हर्नमेंट कॉलेज आहे, निर्मला निकेतन पॉलिटेक्निक. सो तिथे मग आम्ही चेक केलं तर तिथे डिप्लोमा अवेलेबल होता 2 वर्षाचा. आणि मला 4 वर्षाची डिग्रीज करायची होती कारण 2 वर्षात डिप्लोमा खूपच कमी होता आणि 12वी नंतर 2 वर्षामध्ये खूप कमी वाटलं मला. पण मला करायचंच होतं कारण मला तेच आवडत होतं. सो मी मग काही विचार न करता मी डिप्लोमा केला, 2 वर्षाचा डिप्लोमा केला. सो तिथे कसं होतं की त्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेताना आमचा एक इंटरव्ह्यू झाला. म्हणजे ऍडमिशनच्या आधी एक इंटरव्ह्यू घ्यायचे
आणि इंटरव्ह्यू घेतल्यानंतर तुम्हाला तिथे एंट्री मिळणार होती त्या कॉलेजमध्ये. ओके. आणि माझं कसं होतं की मी मराठी मीडियम मधली आणि इंग्लिश मला एवढं नाही यायचं. आपण 10वी 11वी 12वीला कितीसं इंग्लिश शिकतो, 10वी नंतर जेव्हा आपण कॉलेजमध्ये जातो तेव्हा कितीसं इंग्लिश येतं आपल्याला. शिकतो पण आणि जे बोलतो. प्रॉपर ग्रामर असतं ते आपल्याला नाही जमत, नाही कारण जमत. आपण करायचं म्हणून करतो, भूकंपट्टी जे असं म्हणतात ते आपण करत असतो. पण मला खूप ते माझ्यासाठी खूप ते जे दिवस होते ते खूप स्ट्रगलिंगचे दिवस होते माझ्यासाठी. मी कसंबसं ते इंग्लिश बोलली, मी देवाची कृपाच म्हणेन मी. आणि शेवटी जे माझ्यासाठी घडणार होतं तेच झालं. मी कसंबसं इंग्लिश बोलली आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये पास झाली. मला तिथे ॲडमिशन मिळालं आणि ते 2 वर्ष माझे स्ट्रगलिंगचेच गेले, कारण लँग्वेजमुळे. ते कॉलेज हे बऱ्यापैकी हायफाय कॉलेज होतं. तिथे जो क्राऊड होता, जे शिक्षक होते, जे स्टुडंट्स होते, ते बऱ्यापैकी हायफायचे होते, म्हणजे त्यांचं हा, रिच रिच होते. बॅकग्राऊंड. सो त्यांचं बोलणं चालणं हे इंग्लिशमध्येच असायचं आणि त्यामुळे त्या लँग्वेजमुळे मला नीट जास्त असं बोलता नाही आलं कोणाशी. माझ्यामध्ये भरपूर कला होत्या पण त्या लपल्या गेल्या जस्ट बिकॉज मी बोलायची नाही. मी कमी इन्व्हॉल्व्ह व्हायची कुठल्या Interact ऍक्टिव्हिटीमध्ये. आणि आपण म्हणतो ना की अरे हे पार्शलिटी करतात, कॉलेजचे जे टीचर्स असतात पार्शलिटी करतात किंवा सगळं त्याच मुलींना चान्स देतात हे सगळं करायला, ऍक्टिव्हिटीज वगैरे किंवा काही. तर ते असं त्यावेळेस वाटायचं, पण नंतर मला आता असं वाटतं की का नाही करणार. जर तुम्ही जर गप्प असाल, तुम्ही जर कुठे इन्व्हॉल्व्ह होत नसाल, तर ती लोक तरी तुम्हाला का चान्स देतील ते सगळं करायला. ओके. सो आता हे मला असं रिअलाइज होतं की नाही, ती लोक बरोबर होती. मी जर बोलतच नाहीये, मी जर कशामध्ये भागच घेत नाहीये, कुठे होतच नाही, मग ती लोक तरी का आपल्याला इंटरेस्ट दाखवतील आपल्यात. सो हे त्यावेळेस म्हणजे खूप असं वाईट वाटायचं की यार मला पण करायचं आहे. मला पण फॅशन शो म्हणजे रॅम्प वॉक करायचं आहे, कारण माझं फॅशन डिझायनिंगचं फील्ड. राईट. सो तेव्हा रॅम्प वॉक सुद्धा आमचा एक होता त्या दरम्यान. सो तेव्हा सुद्धा मला खूप वाटायचं की रॅम्प वॉक करायला मलाही मिळायला पाहिजे. पण विद्या, तुझ्यामुळे माझं जे त्यावेळेसचं जे स्वप्न होतं रॅम्प वॉक करायचं, ते तुझ्यामुळे मला बिट्स अँड बाईट्स मध्ये करता आलं. सो खरंच थँक्यू सो मच फॉर दॅट. खरंच म्हणजे हे मनापासून मी पोस्ट पण केलं आहे इंस्टाग्रामवर की माय फर्स्ट रॅम्प वॉक एव्हर. सो ते तुझ्यामुळे पूर्ण झालं. सो थँक्यू सो मच फॉर दॅट. See, आपण रिअली सो काइंड ऑफ यू टू इवन हे मेन्शन करणं. वॉट प्लॅटफॉर्म असतो. आता मी हे रिलेट करते बिकॉज तू जे आता म्हणालीस ते मला एवढं पटलं ना. आणि का हे सर्वांना रिअलाइज नाही होत लोक. आणि हे प्रत्येक फील्डमध्ये असं होतं की इव्हन ऑफिसेसमध्ये म्हणा किंवा कुठल्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये, की म्हणतात की अरे पार्शलिटी करतात, पण का करतात. ती लोक ऍक्टिव्ह आहेत, ती लोक त्यांच्यासाठी इन्व्हॉल्व्ह होतात, त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये हेल्प करतात, मदत करतात. सो त्यांना हे प्राधान्य देणारच ना जी लोक. तर ते दिसून येतं लोकांना, पण तसं नसतं. आपण जर बोलू, आपण जर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ, ऍक्टिव्ह राहू, तर तुम्हाला ते ऑफकोर्स तुम्हालाही ते स्पेशल फील करवणार. आणि कसं असतं माहितीये की आपल्याकडे प्लॅटफॉर्म आहे, पण आपल्याला त्या प्लॅटफॉर्मचा वापरच नाही करता आला तर काय यूज. आपल्याकडे आता माझ्या हातात माईक दिला, जर मला बोलताच नाही आलं तर मग काय यूज आहे. आपला बिझनेस आहे, जर आपण आपल्याला प्रमोट करता नाही आलं तर काय यूज आहे. बरोबर. सो ते आपल्या ही जर्नी आहे ना आपली विदिन सुरू होते. आणि तो फर्स्ट स्टेप जेव्हा आपण घेतो तो कॉन्फिडन्स बिल्ड होतो ना, तेच तुम्हाला पुढे घेऊन जातं. जसं तू बोललीस की एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स लाईक स्कूल, कॉलेजेस, इकडे आपण काय करतो ह्यांना खूप ग्रँटेड घेतो. आपण फक्त पुस्तकी ज्ञान तिथपर्यंतच आपली लिमिटेशन्स आपण ठरवतो की बाबा मी एवढं झालं, मी एवढंच वाचणार. पण इलोक्युशन कॉम्पिटिशन्स असतात, व्हेरियस कॉम्पिटिशन्स, ज्याच्याने आपल्या आतला जो इंट्रोवर्ट माणसाला जो बाहेर काढतो ना, बरोबर, तो तिथून सुरुवात होतं. हे जे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज एज्युकेशनल, का एज्युकेशन इज मस्ट बिकॉज ऑफ ऑल दीज थिंग्स अँड हाऊ इट हेल्प्स पुढे. हे आता आपण त्याच डिरेक्शन मध्ये आहोत. कमिंग बॅक टू आवर क्वेश्चन, एज्युकेशनल बॅकग्राऊंड फार छान वाटलं अनघा. खूप छान मेसेज आला या क्वेश्चन मधून खरंच. एज्युकेशनल बॅकग्राऊंड मध्ये जसं तू म्हणालीस की तेव्हापासून तुला फॅशन सोबतचं तुझं पॅशन, माझं चित्रकला वगैरे हे सगळं मी खूप छान काढायची. तर त्याच्यामध्येच मला जास्त रस असायचा. जे ऍक्टिव्हिटीज असतात ना, चित्रकला, डान्सिंग, सिंगिंग, मग ते डिझायनिंग असो,
ते सगळं मला खूप आवडायचं आणि आवडायचं म्हणून मग मी ते मनापासून करायचे आणि मग त्याच्यामुळे मला ते त्याच्यामध्ये मार्क्स मिळायचे. माझं इव्हन हँडरायटिंग पण सुंदर असायचं, म्हणजे आहे. सो मला स्कूलचे बोर्ड वगैरे लिहिताना एलिमेंटरी कॉम्पिटिशन हो असायची, हो हो हो. तर तेव्हा मी नेहमी विचारत होते काय काढतात, पण हो, हो. आता कुठे जेव्हा मी आर्टिस्ट हम्म, हम्म, हम्म. आपण जेव्हा बघतो तेव्हा कळतं की नाही, हे आर्टिस्ट आत्ता उचलला पेंट आणि केलं पेंटिंग, असं ब्रश उचलला आणि पेंट केलं असं नसतं. इट्स बरोबर. नॉट, इट्स लाईक प्रॅक्टिस, आणि हे हम्म, सिन्स हम्म. चाइल्डहुडच ते आपल्यामध्ये Childhood, कुठेतरी असतं, पण ते ओळखण्याची कला पण एक वेगळीच Yes, असते. yes. एज्युकेशन नंतर हम्म. तुझं कॉर्पोरेट बॅकग्राऊंड हो. हेही खूप स्ट्रॉंग होतं. तेही हो. सो तर तेही मला म्हणायला आवडेल की कॉलेजमध्ये कसं इंटर्नशिप असायची, सो ती आमच्या कॉलेज थ्रू असायची, राईट. पण सगळ्यांना नव्हती. म्हणजे हम्म, ज्या हुशार आहेत हम्म. किंवा ज्या ऍक्टिव्ह आहेत जसं मी म्हणाली, तर त्या लोकांना एक पर्टिक्युलर कंपनीमध्ये त्यांना इंटर्नशिप मिळायची, पण मला नाही मिळाली. सो मला स्वतःलाच काहीतरी करावं लागलं. सो ते मिळालं मला, कसंही करून केलं मी काहीतरी आणि मग मिळालं मला. सो तिथेही मी 2-1 वर्ष होती आणि मग तसंच म्हणजे तोच स्ट्रगल चालू झाला माझा. मला बऱ्यापैकी नॉलेज होतं माझ्या एज्युकेशनमध्ये. मी जे काही शिकले होते त्याच्यामध्ये मला बऱ्यापैकी नॉलेज होतं. सो मी तिथेही जॉब केला आणि मग असं पेमेंट मिळत नव्हता चांगलं काम करूनही. सो मग दुसरी कंपनी, मग तसंच छान काम करतोय पण पेमेंटचा इश्यूज होता. सो मग तसं मग ते हा बेसिक प्रॉब्लेम असतो. हो. सो मग दॅट वॉज युअर, येस येस म्हणजे तिकडून तू ठरवलं की नो, तिथूनच, हो. दॅट वॉज द ओनली रिझन. येस येस. तेच मला आणि कुठेतरी स्वतःवर विश्वास होता की फक्त जॉब नाही तर मला माझ्याकडे बाकीच्या ऍक्टिव्हिटीज सुद्धा आहेत. जर मी काही फोटोज टाकते तर लोक माझ्या फोटोला लाईक करतायत, माझ्या स्टाईलला लाईक करतायत, की कुठून छान घातलीयस, छान कॅरी करतेस. राईट. तर ह्यातून मला लोकांचेही व्ह्यूज कळले की लोक माझ्या स्टाईलला पसंत करतायत, मला पसंत करतायत, की मी जे काय घालते त्यांना ते आवडतंय. सो तो एक कॉन्फिडंट होता की मी जर उद्या माझा स्वतःचा ब्रँड काढला तर तो नक्कीच लोक पसंत करणारच, कारण ह्याला पसंत करतात तर मग ब्रँडला करतीलच पसंत. बिकॉज सो तिथून ती थोडासा एक कॉन्फिडंट आला की मी करू शकते. मी करू असं. शकते. Yes. मोमेंट जो आहे अनघाचा, हम्म. त्याच्यावर आय वुड लाईक टू से वन थिंग, बिकॉज क्विटिंग अ स्टेबल जॉब दॅट इज पेइंग यू लाईक अ लॉट, आणि लाईक दिस इज लाईक अ बोल्ड मूव्ह, आणि हे म्हणजे या एक सेटल्ड जॉब असतो ना, त्याला क्विट करणं इज नॉट इझी. राईट. खूप गट्स लागतात. हो. बट तुमचं पॅशन ना तुमच्याकडनं हे पॅशन, करवून घेतं. इच्छाशक्ती खूप महत्वाची आहे की मला हे करायचंच आहे. पण ते काही असू दे, तुमच्यासोबत कोणी असो नसो, तुम्हाला आवडतंय, तुम्हाला विश्वास आहे की तुम्ही हे करू शकता, तर तुम्ही करूच शकता. मग तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही त्या गोष्टीला. आणि आपण एखाद्या दुसऱ्या कंपनीसाठी एवढे एफर्ट्स टाकतो, हो. आपण 12-12 तास स्लॉग करतो, वाय नॉट फॉर अस? राईट. आपण का नाही करू शकत स्वतःसाठी? सो हा तुझा मोमेंट होता की जिकडून तुझं ट्रान्झिशन जे होतं, नो आय वॉन्ट टू बी ना, आय वॉन्ट टू बी माय लाईक आय वॉन्ट टू बी एन एंटरप्रेनर, आय वॉन्ट टू ओपन माय ओन ब्रँड, अँड दॅट्स हाऊ सादगी स्टार्टेड. येस. सो हे जे ट्रान्झिशन आहे तुझं, म्हणजे वाईल वर्किंग, हे ट्रान्झिशन आम्हाला थोडक्यात सांग. मी 3 वेगवेगळ्या कंपनीजमध्ये काम केलेलं आहे ऍज अ फॅशन डिझायनर आणि मर्चंडायझर. ओके, मग तुला असं कधी वाटलं की व्हॉट मेड यू डिसाइड टू स्टार्ट युअर ओन ब्रँड? हे ट्रान्झिशन मला ऐकायचं. ऍक्च्युली प्रत्येक ऑफिसेसमध्ये काही ना काही एक असतं, या तर बॉस चांगला नसतो, या तर मॅनेजर चांगला नसतो, किंवा मग त्याचे जे टीम मेंबर्स असतात ते त्यांना कुठेतरी साथ देत नसतात. सो हे कॉमन आहे, प्रत्येकाचं तसं असतं. असं नाही की सगळेच छान असतात किंवा प्रत्येकाचं असतं. सो मला ते वातावरण थोडंसं कम्फर्टेबल नाही वाटलं त्यावेळेस, आणि मला असं वाटलं की नाही, आता बस झालं. मी आता, माझ्याकडे नॉलेज सुद्धा आहे, मी जे एज्युकेशन घेतलं आहे फॅशन डिझायनिंग मध्ये त्याबद्दल सुद्धा मला माहिती आहे, प्लस मला जो 11 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तेही बऱ्यापैकी माहिती आहे. सो मी आता माझा स्वतःचा बिझनेस हा ओपन करू शकते, हा मला एक कॉन्फिडंट आला. आणि ऑफकोर्स मला फॅमिलीचा पूर्ण सपोर्ट आहे, त्याच्यामुळे ते महत्वाचं आहे. त्याचा सपोर्ट असल्यामुळे, फॅमिली म्हणण्यापेक्षा माझा नवरा, कारण आता लग्न झाल्यानंतर आपलं जे सगळं काही असतं ते नवराच असतो, सासरची माणसं असतात. सो हे खूप मोठं होतं, आणि तो पाठिंबा असल्यामुळे मी हा निर्णय घेतला. मी इव्हन त्यालाही सांगितलं, माझ्या नवऱ्याला, की मी असा निर्णय घेते, कारण आपण मिडल क्लास फॅमिली,
सो जॉब सोडणं हे असं आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट असते. राईट. सो मी माझ्या नवऱ्याशी डिस्कस केलं की मी माझा जॉब सोडणार आहे, कारण असं असं आहे आणि मला माझ्याकडे ती कला आहे की मी स्वतःचा बिझनेस ओपन करू शकते. सो मी मग निर्णय घेतला. इव्हन त्यानेही काहीच म्हणजे बोलला नाही तो की कशाला असं तसं, असं काहीच नव्हतं. त्याचाही खूप सपोर्ट आहे आणि त्याच्यामुळे मग मी हा निर्णय घेतला आणि मग माझा बिझनेस हा स्टार्ट केला. काही प्लॅन नव्हतं, काही नव्हतं. एक मोमेंट अशी आली की नाही आता बस झालं, मी करते आणि मग ते फ्लो वाईज होऊन गेलं ते. So this happened during your marriage or after your marriage? आफ्टर मॅरेज, आफ्टर मॅरेज. ब्रँड सादगी तेव्हाच Yes. एस्टॅब्लिश केला. हम्म. लवली. पहिलं तर सादगी हे नावच एवढं कॅची आहे, म्हणजे नावात एवढी सिम्प्लिसिटी आहे. नाव Yes. म्हणजे त्याचं मिनिंगच हो. सादगी म्हणजे सिम्प्लिसिटी. सो हे नाव कसं ठरवलं तुम्ही? नाव ऍक्च्युली माझं कसं म्हणजे आम्ही फॅमिली मेंबर्स जे असतो ना, आमचा एक ग्रुप आहे व्हॉट्सअपवर. सो मी, माझी जाव, माझा दीर, आम्ही सगळ्यांचा आमचा चौघांचा ग्रुप आहे. सो आम्ही जस्ट डिस्कस करतो, काही सगळं सांगत असतो. सो मी पण त्यांना सांगितलं की मी माझा ब्रँड ओपन करते, सो तुम्ही पण काही नाव सुचवा. मी पण माझे नाव सांगितले, पण एवढे कोणाला पटत नव्हते आणि इव्हन मलाही ते एवढे कम्फर्टेबल वाटत नव्हते की नाही ओके नाव आहे. सो माझ्या जावेने माझ्या हे नाव सुचवलं. तिने मला 4-5 ऑप्शन्स दिले. मग त्यातलं मी सादगी नाव मला आवडलं. सो ते तिचं क्रेडिट आहे. तिला देऊ शकते मी हे. इव्हन जो ब्रँडचा मला जो अवॉर्ड भेटला आहे, सो मी हा तिलाच अर्पण केला त्याच दिवशी. त्यांचं नाव काय? विभूती. विभूती मॅम. अतिशय सुंदर नाव असं तुम्ही ब्रँड सादगीला दिलं आहे. सादगी नावातच खूप काही गोष्टी, म्हणजे हो. तो ग्रेस, एलिगन्स, एक बोलतो ना ठहराव, या Yes. नावातच सगळं त्याचं होऊन जातं. अमेझिंग, लवली नेम. थँक्यू. आणि तुला बेस्ट ब्रँड नेम येस. ते त्यालाच तिच्या- काही हो. तिच्याचमुळे. ओके. सो आता जसं मला आतापर्यंत जेवढं समजलंय ना, युअर एज्युकेशनल बॅकग्राऊंड, युअर कॉर्पोरेट एक्सपिरियन्सेस हॅव रिअली हेल्प you in shaping up this brand. So just for budding entrepreneurs, मला हवं की तू त्यांना एक असा मेसेज तुझ्याकडनं गेला पाहिजे की हाऊ इम्पॉर्टंट इट इज एज्युकेशन असणं, कॉर्पोरेट ज्ञान असणं आणि मग डायरेक्ट या इंडस्ट्रीमध्ये स्टेप इन करणं. सो काही तुला त्याच्या संदर्भात काही मेसेज द्यायचा असेल? मला एवढंच म्हणायचं की तुम्हाला जर त्याच्यामध्ये करिअर करायचं असेल तर तुम्ही म्हणजे फक्त करायचं म्हणून करू नका. आता एखाद्याला फक्त आवड म्हणून करतात, फॅशन डिझायनिंगमध्ये कोर्स करतात किंवा मग तेच म्हणजे शिक्षण घेतात, पण मग नंतर त्यांचं वेगळंच काहीतरी ते करतात, ते त्याच्यामध्ये करत नाही. सो तसं करू नका. तुम्हाला जर खरंच करायचं असेल, खरंच तुम्हाला मनापासून आवड आहे, तुम्ही कॉन्फिडंट आहात की मी करू शकते काहीतरी, तर नक्कीच ते करा आणि त्याच्यात 100% द्या आणि विश्वास ठेवा, पेशन्स ठेवा. सर्वात महत्त्वाचं आहे पेशन्स. कारण मीही माझा जेव्हा स्मॉल बिझनेस स्टार्ट केला तेव्हा पेशन्सच ठेवले आणि कारण सुरुवातीला डेफिनेटली आपला बिझनेस हा जास्त होत नसतो, कमी होत असतो. सो आपल्याला थोडा धीर ठेवावा लागतो आणि आपले हातपाय सतत हलवावे लागतात, तेव्हा जाऊन कुठे आपल्याला ते यश मिळतं. आणि मी मोठेपणा सांगत नाही, पण 3 वर्ष डिसेंबरमध्ये होतील, पण 3 वर्षामध्ये मी आत्तापर्यंत लोकांचं खूप प्रेम मिळवलं आहे, खूप कौतुकं कमवली आहेत मी. खूप लोक कौतुक करतात, खूप लोकांना ब्रँड आवडतो, क्वालिटी आवडते. सो हे सगळं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमुळे, कॉन्फिडंट असल्यामुळे आणि मला करायचंच आहे ही जिद्द असल्यामुळे हे सगळं होत आहे. सो तुम्हीही जिद्द ठेवा, विश्वास ठेवा आणि जे आवडतं ती पॅशन कंटिन्यू ठेवा, त्याला मध्ये ब्रेक करू नका. वेल सेड. तुझी हॉबीज, मी तर मगाशी म्हणाले की तुला फोटोग्राफी आवडायची, तुला डिझायनिंग आवडायचं, हे सगळं तू केलं. बरोबर. शॉपिंग तर आय कॅन सी. हो. ह्या सगळ्या गोष्टी तुला कशारित्या हेल्प करतात? शॉपिंगमुळेच मला खूप फायदा झाला, कारण शॉपिंग झाला की नाही? खूपच. शॉपिंगचे खूप म्हणजे खूप खर्च फायदे होतो, असतात. ठीक आहे खर्च होतो, पण शॉपिंग केल्यामुळे आपण जे घालतो ते समोरच्याला आवडतं. आणि महत्वाची गोष्ट, आय एम ब्लेस्ड विथ ग्रेस. म्हणजे असं मी म्हणत नाही, प्रत्येकाला कॅरी करता येत नाही, पण ब्लेस्ड मी स्वतःचं काय म्हणजे मोठेपणा नाही किंवा असं नाही, पण मला कॅरी करता येतं. मी जेव्हा साडी घालते तेव्हा लोक म्हणतात खूप छान कॅरी करतेस. सो हे मुळातच देवाची देणगी असल्यामुळे मला हे छान इझिली जमतं.
याच्यासाठी मला कुठलं शिक्षण घेता नाही आलं किंवा काही कोणाकडून मला असं कोणी मला शिकवलं नाही, हे इझिली झालं. सो त्याच्यामुळे मला हे सगळं जमलं. फोटोग्राफी सुद्धा मला इव्हन पहिल्यापासूनच फोटोग्राफीची खूप आवड, त्याच्यामुळे ते खूप इझिली झालं. माझ्या ब्रँडसाठी खूप उपयोग झाला फोटोग्राफीचा. त्याच्यामुळे मी आता माझे स्वतःचे फोटो ब्रँडसाठी मी स्वतः सेल्फी काढते आणि मग लोकांपर्यंत पोहोचवते. ब्युटिफुली पुट. म्हणजे तू शॉपिंगचं पण सांगितलंस हो. आणि द वे म्हणजे कसे लोक तुला अप्रिशिएट करतात, हाऊ इट हेल्प्स अँड मोटिवेट्स युअर ब्रँड. आय वॉन्ट टू अंडरस्टँड की तुझ्या ब्रँडमध्ये डिफरंट रेंज ऑफ प्रॉडक्ट्स आहेत, राईट? यू टार्गेट आय गेस ऑल एज ग्रुप्स. येस. सो वी वॉन्ट टू नो मोर अबाउट दॅट. आणि तू तू कसं तुझं सिलेक्शन असतं, प्रॉडक्ट रेंज सांग का मला, आणि अबाउट द कॉस्टिंग ॲज वेल इफ यू आर कम्फर्टेबल. येस. मी ऍक्च्युली हे ठरवलं होतं जेव्हा ब्रँड स्टार्ट केला तेव्हा मी हा विचार केला की मार्केटमध्ये बरेचसे आहेत, म्हणजे मी जे करते तसेच सिमिलर सुद्धा आहेत, पण त्यांची प्राइसेस खूप हाय आहेत. म्हणजे जर मी कुठला ड्रेस 1,500ला विकते तर तिथे 3,500ला विकला जातोय. सो मी हा विचार केला की मी सेमच. एवढा डिफरन्स असतो? हो, असतो. म्हणजे आता इव्हन तू जो ड्रेस घातला आहेस त्याची प्राइस आता माझ्याकडे 1,500 आहे, पण जर तू बाहेर चेक केलंस तर 2,000, 2,500 अशी प्राइसेस असतात. सो मला करायचं होतं की मी जे करेन त्याची प्राइस कमी असेल, प्लस लोकांना ते घालता यावं. लोकांच्या ज्या इच्छा असतात, काय काय लोकांना वाटतं की मला हा ड्रेस घ्यायचा पण खूप महाग आहे, मी नाही घेऊ शकत, पण मग त्या लोकांसाठी मला ड्रेस काढायचा आहे जो तसाच पॅटर्न असेल पण कमी प्राइसमध्ये असेल, मग ते घेऊ शकतात. सो असं. आणि मी नेहमी मला जे आवडतं, मला जे कलर आवडतात किंवा मी हे घालू शकते तेच मी चूज करते, प्रिंट्स तेच कलर्स मी घेते आणि तशाच डिझाईन्स बनवते. कारण मला हा कॉन्फिडंट आहे की लोकांना माझे कपडे आवडत आहेत. सो त्यांना जर माझे आवडत असतील तर मग डेफिनेटली मी जे चूज करणार ते त्यांना आवडणारच. सो हा नेहमी माझा हे असतो की मला जे आवडतंय प्रिंट ती मी घेणार असं. आणि मला हे मेन्शन करायला आवडेल की हा जो मगाशी म्हणाली की प्रिट्टी प्रिट्टी ड्रेस जो आहे हा तिचा, हा पण तिने अक्षरशः माझ्या पर्सनॅलिटीला कसा मॅच होईल, म्हणजे तिने आमचं डिस्कशन झालं आणि शी वॉज लाईक नो, आय विल सेंड यू 2-3 कलर्स आणि तू बघ याच्यामध्ये, पण आय फील दिस विल गो ऑन यू. सो हे खूप कमी लोकांना द्यायचं म्हणून नाहीये. यू ऑलवेज अनघा, वेन एव्हर आय सी युअर पोस्ट ना, दे आर व्हेरी डिफरंट. मी तुला मगाशीही ते बोलली की खूप वेगळे असतात. सी, डिजिटल प्रेझेन्स इज इम्पॉर्टंट, बट हाऊ अँड द वे यू आर प्रेझेंटिंग युअर सेल्फ तेही तितकंच महत्वाचं असतं. आता मी तुझं वेन वी टॉक अबाउट डिजिटल प्रेझेन्स, मला तुला हे विचारायला आवडेल की तू कसा मेंटेन ठेवतेस तू आता, आणि तू काही वेगळं करतेस त्याच्यामध्ये जे इतर स्टायलिस्ट बोल किंवा फॅशन डिझायनर्स आहेत ते बरंच काय काय करत असतात, बट तू त्यांच्यापेक्षा थोडं काही वेगळं कॉन्टेंट टाकतेस, जो मी पाहिलं तुझ्या पेजवर. सो त्याच्याबद्दल थोडं आम्हाला सर्वांना सांग. मी म्हणजे मला ऍक्च्युली काय, मी सुरुवातीला असेच हँडमेड पेपर असतो त्याच्यावर मी फोल्ड करून फोटोज टाकायचे, म्हणजे आधी पोस्ट करायचे. मग नंतर हळूहळू मी स्वतः असंच एकदा कॅज्युअली आरशात बघून मी फोटो काढला आणि तो मला छान वाटला आणि विचार केला की हा पण मला विकायचाच आहे ड्रेस, तर लेट्स ट्राय की मी हाच पोस्ट करते. तर लोकांचे छान रिस्पॉन्स यायला लागले, लोकांनी प्राइस विचारली. तर तेव्हापासून मला आयडिया आली की अरे हा, मला दुसऱ्या फोटोग्राफरची गरज नाहीये, मी असंच फोटो आरशात बघून छान अँगल करून तो पोस्ट करू शकते आणि लोकांचे रिस्पॉन्सही चांगले येत आहेत. असं नाही की कोणी विचारत नाहीये किंवा काय. तर तिथपासून ते चालू झालं आणि मग मी ते सतत आरशात बघून मग व्हिडिओज काढते, फोटोज काढते स्वतःचे. सुरुवातीला मी फेस दाखवायची, पण आता विचार केला की आपण फेस लपवून तेही चांगलं वाटतं. सो आपण फेस कव्हर करून ते फोटोज अपलोड करूया. मला खूप आवडला तुझा, कारण का बऱ्याच वेळेला काय होतं ना की प्रत्येक ब्रँडची एक फेस व्हॅल्यू असते जिकडे, आणि फेस व्हॅल्यू म्हणजे कशी, आता तू जे डिसाईड केलं की यू वॉन्ट युअर क्लायंट टू लुक ॲट युअर प्रॉडक्ट, नॉट यू. सो हे खूप कमी एंटरप्रेनर्सना जमतं. वेल, ज्यांचे ब्रँड, आता लेट्स जस्ट से बिट्स अँड बाइट्स, आता दे वॉन्ट टू सी मोर ऑफ मी टॉकिंग, बिकॉज ती एक फेस व्हॅल्यू क्रिएट केली. आय रिअली लाईक दिस
हे हे सादगीचं USP आहे. Yes, आणि तू खूप छान म्हणजे तू हा पॉइंट बरं झालं बोलीस, कारण का हम्म. दिस इज समथिंग जिथे लोकांचं लक्ष नसतं की तू थिंक केलंस त्या पॉइंटवर. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आणि मी जेव्हा प्रेझेंट करते तेव्हा जसं मी मागे पण म्हणाले होते बीट्स अँड बाईट्सच्या राऊंडमध्ये, की मी जेव्हा माझे प्रोडक्ट्स लोकांपर्यंत पोहोचवते तेव्हा प्रॉपर रेडी होते. म्हणजे काही म्हणजे मला कोणाला म्हणायचं नाहीये, पण असे बरेचसे मी ठिकाणी पाहिलेले आहे की नुसते कपडे घालतात आणि फोटोज काढून पोस्ट करतात. पण मला तसं नाही दाखवायचं होतं. मला प्रॉपर फुटवेअर घालायचे आहेत. म्हणजे आता जर मी हा ड्रेस घातला आहे तर ह्याच्यावर कोल्हापुरी चप्पल छान वाटतील, किंवा मग अशा कॉन्ट्रास्टवर असा ज्वेलरी छान वाटेल. सो असं मी काही घालते, ज्वेलरीज घालते आणि मग पोस्ट करते. म्हणजे लोकांना आयडिया येते की अरे हा, या ड्रेसवर हे छान वाटतंय. आता तू जो ड्रेस घातला आहेस तर काही लोक कम्फर्टेबल नसतात स्लीवलेस मध्ये. सो मी कधी मग डेनिम जॅकेट घालते आणि तसंही पोस्ट करते. सो जर एखादीला हा खूप आवडला आहे पण स्लीवलेस आहे म्हणून ती जर घेण्याचा विचार करत नसेल, तर तिला जर मी डेनिम जॅकेट घालून जर तो फोटो दाखवला तर ती नक्कीच तो ड्रेस घेणार, कारण तोही लुक खूप छान वाटतो. डेनिम जॅकेटवर हा ड्रेस खूप छान वाटतात. सो मी हा असा विचार करून प्रेझेंट करते. सो ही एक स्पेशालिटी आहे माझ्या ब्रँडची, की माझे कपडे असतात बऱ्याच ठिकाणी आहेत, बऱ्याच लोकांचे आहेत असे प्रोडक्ट्स, पण द वे आय प्रेझेंट हे एक माझं वेगळं आहे त्याच्यामध्ये. Also, she is not selling her product; she is selling her styling ideas, which is very rare. But I really like this the concept of doing बोलतो ना mismatching things, किंवा तू जसं म्हणाले की जसं आपल्याला हवंय की आपलं प्रॉडक्ट गेलं पाहिजे. आता वेगवेगळे लोक असतात, जसं की ज्यांना स्लीव्हलेस कम्फर्टेबल नसतं, फुल स्लीव्हज हवे असतात, हाफ स्लीव्हज हवे असतात, किंवा छोटे कॅप स्लीव्हज हवे असतात. मग त्याच्याप्रमाणे तू स्वतःचे आयडियाज पुट करते, पण प्रॉडक्ट तर जायलाच पाहिजे. हो. दिस इज व्हेरी न्यू टू, म्हणजे अँड यू स्टार्ट डुईंग ऑल दीज थिंग्स. सो डू यू लाईक रिअली थिंक कोलॅबरेशन्स वर्क? कोलॅबोरेशन मी केलेलं आहे. इव्हन हे केल्यामुळेच मला 1-2 ठिकाणी कोलॅबोरेशनसाठी ऑफर आली. म्हणजे मी असं व्हिडिओज काढले प्रॉपर, जसं मी रेडी होते तसं मी रेडी झाली आणि मला एकीने, जिचा फुटवेअरचा ब्रँड आहे, इव्हन तिचं पण स्टार्टअपच आहे, पण तिने मला विचारलं की तू करशील का माझ्यासाठी. सो मी तिच्यासाठी फुटवेअरचं कोलॅबोरेशन केलं होतं. सो मी गेट रेडी विथ मी, जसा आता ट्रेंड आला आहे इंस्टाग्रामवर, सो तसं मी मग शूज वगैरे दाखवून मग प्रॉपर मी रेडी होते माझा ड्रेस घालून आणि तिचे शूज वगैरे असे दाखवले आहेत. सो असंही मी केलं आहे. सो हाही एक खूप फायदा आहे की जर समोरचा आपल्याला कनेक्ट व्हायला बघत आहे तर तो करू शकतो. तसं करू शकते मी त्यांच्यासोबत कोलॅबोरेशन करू शकतो. म्हणजे कोलॅबोरेशन फायदा आहे त्या व्हिडिओज जर त्याचा यूज करता आला तर कोलॅबोरेशन वर्क्स, राईट? ओके, तू खूप एक्झिबिशन्स करतेस. सो व्हॉट यू फील की एक्झिबिशन्स म्हणजे ऑफलाईन सेल्स असतात आणि तुझं ऑलरेडी यू हॅव अ व्हेरी निश क्राऊड, तुझ्या इन्स्टाला फॉलोअर्स आहेत ते पण गुड अमाऊंट ऑफ फॉलोअर्स, यू क्रॉस 20K सादगीचे फॉलोअर्स आहेत. तर व्हॉट यू थिंक की एक्झिबिशन्स थ्रू, मला डिफरन्शिएट करून सांगा की डिजिटल प्रेझेन्स वर तू जो जास्त फोकस्ड आहेस की एक्झिबिशनवर, आणि जर दोन्ही तुला वाटतं कुठेतरी फायदेशीर आहेत तर ते कसे? ब्रँड्स आहेत ती लोक कसं त्यांचा ग्रो करतात. सो मी पाहिलं की ती लोक सेलिब्रिटीजला पण देतात. सो मी पण सेलिब्रिटीजला म्हणजे बऱ्याचशा सेलिब्रिटीज सोबत मी बार्टर प्रमोशन केलं आहे. सो मग तिथून मग ते स्टार्ट झालं. सेलिब्रिटीज का? कारण लोकांना एक विश्वास येतो की अरे हा, ह्याचे फॉलोअर्स भलेही कमी आहेत पण विश्वासू कंपनी आहे, विश्वासू ब्रँड आहे, कारण सेलिब्रिटीजने घातलेलं आहे. सो त्या विचाराने मी सेलिब्रिटीजला दिलं. सो ते झाल्यानंतर मग मी विचार केला की सारखं देऊ शकत नाही, कारण सेलिब्रिटीज सुद्धा जास्त चार्ज करतात. एका पॉइंटला ते बार्टर घेतात पण ते लाखोने वगैरे असे चार्ज करतात. सो आपलं तेवढा मोठा ब्रँड नाहीये की मी लाखोने कोणाला पैसे देऊन प्रमोशन करू शकते. स्टार्टिंगला मी ते सगळं केलं, पण मग तिथे नंतर अजून एक ऑप्शन आहे, बूस्ट पोस्टिंग म्हणून एक आहे. सो तिथे मी बूस्ट पोस्टिंग स्टार्ट केलं. आधी मला माहिती नव्हतं, काहीच माहिती नव्हतं की बूस्ट पोस्टिंग काय असतं, पण मी जस्ट ते क्लिक केलं. मग नंतर ते नेक्स्ट होऊन गेलं, नेक्स्ट असं करत मग मला कळलं की आपला ब्रँड प्रमोशन करण्यासाठी ते एक ऑप्शन आहे. आणि ते मी स्टार्टिंगला आपण प्राइस सुद्धा ऑप्शन, तिथे प्राइसचं ऑप्शन सुद्धा आहे. सो ते सगळं ट्राय करत मग मी ते हळूहळू मग ते सतत मी आता आजपर्यंत बूस्ट पोस्टिंग करते. सो त्याच्यामुळे माझे फॉलोअर्स वाढले. आणि एक्झिबिशन जसं तू म्हणतेस,
एक्झिबिशन खूप महत्वाचं आहे, कारण एक्झिबिशन मध्ये लोक येतात, लोकांना आपण आपलं व्हिजिटिंग कार्ड देतो, त्याच्यामध्ये आपले डिटेल्स असतात. एखादीला जर आपला ब्रँड ड्रेस आवडला तर तो परत आपल्याला कॉन्टॅक्ट करतो. सो असे कॉन्टॅक्ट वाढत जातात. तो परत आपला दुसऱ्याला देतो की अरे हिचं छान आहे, तू घे, बघ कसं आहे. सो हा एक फायदा आहे. आपले कस्टमर्स टिकून राहतात, काही रेग्युलर कस्टमर सुद्धा होतात. आणि एक्झिबिशन कसं एकाच ठिकाणी नसतं. आता मुंबईमध्ये Correct. अंधेरीला मी केलं, दादरला केलं, ठाण्याला केलं. सो प्रत्येक एरियाची माणसं लोक एकत्र येतात. Right. सो व्हरायटी आपल्याला मिळते लोकांमध्ये, कस्टमर्समध्ये. सो हे खूप महत्वाचं आहे एक्झिबिशन, म्हणजे मला असं वाटतं. दोन्ही आणि इक्वलच. खूप छान सेलही होतो लोकांचे, म्हणजे आपल्याला कस्टमर्स सुद्धा वाढतो आपला. सो आहे म्हणजे म्हणजे असं म्हणायला एक हरकत नाही की दोन्ही ऑफलाईन मध्ये तुमचे सेल्स टार्गेट होतात आणि ऑनलाईन मध्ये तुमचे ब्रँडची तुम्ही विजिबिलिटी. जास्त ऍक्टिव्ह सुद्धा राहता राईट राईट एक्झिबिशन्स राईट मुळे. राईट राईट. लोकांना आता काही लोक अशीही असतात की ज्यांना ऑनलाईन शॉपिंग करायला भीती वाटते. त्यांना वाटतं की अरे हे फोटोमध्ये छान दिसतंय, पण रिअल मध्ये कसं असेल, एवढी प्राइस तर आहे पण मी देऊ की नको देऊ, कारण माहिती नाही क्वालिटी काय काय. पण तुम्ही एक्झिबिशन मध्ये जेव्हा येता तेव्हा तुम्हाला क्वालिटी कळते, तुम्ही फील करू शकता कपडा काय आहे. आणि जेव्हा कळतं की अरे हा हिचा आहे, ट्रस्टेड आहे, तर मग मी तिचं एक्झिबिशन मी व्हिजिट करू शकते नेक्स्ट टाइम. सो हाही एक लोकांची जी मेंटॅलिटी असते ही एक आहे. तो ते एक्झिबिशनमुळे बरं पडतं की ज्याला डाऊट्स असतात ते एक्झिबिशन मध्ये येऊन क्लिअर होतात की हा चांगला आहे, ब्रँड चांगला आहे, मी घेऊ शकते ऑनलाईन सुद्धा. करेक्ट करेक्ट. ते पण एक आहे. सो आतापर्यंत ना आपल्याला चांगलं अनघा पण म्हणजे अनघाची पण एक साइड पाहिली. अनघा ॲज अ पॅशनेट फॅशन डिझायनर, शी इज लाईक अ फोटोग्राफर. आणि तिने तिच्या फ्लॉज ना किती ब्युटिफुली समोर ठेवलं आणि काय तिने मिस केलं हे तिने खूप सुंदररित्या मांडलं. अनघा एक कॉर्पोरेट बॅकग्राऊंडने आली. 11 years. इट्स अ लॉंग जर्नी. 11 yearsचा एक्सपिरियन्स घेऊन तू तुझं स्वतःचा ब्रँड बिल्ड केलास विथ सपोर्ट ऑफ युअर फ्रेंड्स, फॅमिली, हजबंड, लाईक यू सेड. खूप स्ट्रॉंग बॅकअप लागतं हे सगळं करायला. आणि त्याच्याबरोबर खूप हे हिंमत लागते, गट्स लागतात. यू जस्ट कांट, बोलतो ना आपण की सगळं छोड छाड के ओव्हरनाइट. इट्स नॉट एन इझी जॉब. आय वॉन्ट टू नो की कितने पापड बेले, कितने कष्ट होते ह्याच्यामध्ये ब्रँड उभं करायला. आणि कुठे चॅलेंजेस फेस केलेस तू? ओके, असं जरुरी नाही की चॅलेंजेस असले पाहिजे, फेलियर्स असलेच पाहिजे, क्रिटिसिझम असलंच पाहिजे, पण कुठेतरी एक सेटबॅक येतो. लाईक इफ आय नॉट रॉंग, कोविडच्या ड्युरिंग केलंस का तू ब्रँड सादगीचं थोडंफार काम अराउंड? पण कोविड हा गेला होता थोडा. कोविडमुळे नव्हतं ते. नाही, ऑफकोर्स नॉट, ऑफकोर्स नॉट. कोविडच्या टाइम मध्ये कोविडमुळे नाही की बरेच लोक कोविडमुळे जॉब त्यांचा जातो आणि मग ते स्टार्ट करतात, पण तसं नव्हतं. जॉब मला होत्या बऱ्यापैकी, पण मी स्वतः स्विच केलं कारण एक पॉइंट आला. असं. सो मग काही चॅलेंजेस फेस केले का बिल्डिंग ब्रँड बिल्ड करताना? जे चॅलेंजेस असतात ना ते यू नेव्हर फॉरगेट. आणि बिल्ड केल्यानंतर ते चॅलेंजेस असतात विच आर बाउंड टू हॅपन, बिकॉज जेव्हा आपण एखादा ब्रँड बिल्ड करतो तर काही ना काहीतरी त्याचा आउटकम असणारच आहे. दॅट डिपेंड्स ऑन हाऊ यू मे वर्क ऑन युअर ब्रँड. मग काय आधी काही चॅलेंजेस? स्टार्टिंगला कसं टेलर्सचा मला इश्यू होता, कारण टेलर्स कसं आहेत की बऱ्याच टेलर्सला 1000 पण नाही ऍक्च्युली, 10,000 20,000 अशी क्वांटिटी लागते. पण माझं कसं होतं की स्टार्टिंग आहे तर ऑफकोर्स मी छोट्या क्वांटिटी पासूनच स्टार्ट करणार. सो मी टेलरला बोलायची, म्हणजे जो मला टेलर मिळाला तर त्याला मी म्हणाली की मला फक्त 10-20 डिझाईन्स फक्त स्टार्टिंगला करायचं, कारण माझा छोटा ब्रँड आहे, सो मी जास्त 1000 किंवा 100 वगैरे असे बनवू नाही शकत. सो तो म्हणाला की नाही मॅडम फिर ज्यादा चार्ज लगेगा, असं तो म्हणाला होता. इवन तोच नाही, 2-3 टेलर्स हे असेच, त्यांचे आन्सर्स असेच होते की नाही, जर सपोज फॉर एक्झाम्पल एका डिझाईनची स्टिचिंग प्राइस आहे सपोज, म्हणजे मी आता 200 आहे, तर तो 600-700 असं सांगायचा फॉर 10 पीसेस. आणि जर मी ते
1000 किंवा 10,000 तसं जर क्वांटिटी दिली तर तो 200 लावणार. सो असं हे मी एक्झाम्पल सांगितलं. सो अशी मेंटॅलिटी होती आणि इव्हन मला समजत नव्हतं की काय करायचं, कारण मला तर आता करायचंच आहे. पण मला मग ते मी गुगल केलं. गुगलवर जे टेलर्स आहेत होलसेलमध्ये जे स्टिचिंग करतात, सो त्यांना प्रत्येकाला मी जवळपास 30-35 टेलर्सला मी कॉल केला असेल. प्रत्येकाचं नाहीच उत्तर येत होतं, कारण नाही आम्ही छोट्या क्वांटिटीमध्ये नाही करत स्टिचिंग. पण ते कुठेतरी म्हणतात ना, की आपण सतत करत राहिलं, की एखादा तरी एक असतो ना, देव बघत असतो, की तुम्ही किती हातपाय हलवतायत, किती प्रयत्न करतायत. नुसते हातावर हात घेऊन बसत नाही आहात. तुम्ही तुमचा धीर सोडत नाही आहात. तुम्ही करत राहात. मग ते 1-2 टेलर्सला मी फोन केला. मी त्यांना माझं सांगितलं, की मी काय आहे, मी माझा जॉब सोडून मी असं करतेय. सो डोंट वरी, हा बिझनेस मी पुढेही ग्रो करणार आहे. पुढेही तुम्हाला मी ऑर्डर्स देणार आहे. सो तुम्ही आता थोडंसं मला कमी प्राईसमध्ये माझे डिझाईन्स घ्या, स्टिच करा. त्यांनीही हो म्हणाले, तेही हो म्हणाले. आणि मग तसं मी त्यांच्याकडे करत गेली. सो ते टेलर आजही माझ्यासोबत आहेत. ते आजही माझ्यासोबत काम करतात. आणि त्यांनाही माहिती आहे, की मी स्टार्टिंगला काय क्वांटिटी दिली होती आणि आत्ता काय क्वांटिटी देते. त्यांनीही ती जर्नी पाहिली आहे. सो असं म्हणजे टेलर्सचा स्टार्टिंगला हाच प्रॉब्लेम आला, की क्वांटिटी त्यांना जास्त लागायची आणि मला ते नाही तेवढं जमता आलं. पण ते करत गेली. मग ते शेवटी मिळालं मला टेलर्सचं. आणि फॅब्रिकचं पण तसंच होतं. फॅब्रिकचं खूप ऐकलं होतं, की सुरतला कपडे मिळतात. जेव्हा आपण नवीन ब्रँड चालू करतो तेव्हा लोक म्हणतात, अरे सुरतला छान आहेत कपडे. सो मी आणि माझा नवरा एका दिवसामध्ये सुरतला जाऊन आलो. तर तिथेही पाहिलं तर तिथे एवढा काही खास कपडा नव्हता, असा फॅन्सी वगैरे असा कपडा होता. आणि मला करायचं होतं फक्त कॉटनमध्ये, कारण कॉटन हा तिन्ही सीझन आपण घालू शकतो. ऑल सीझन कपडा आहे, कम्फर्टेबल आहे, छान असतो कपडा. सो मी ठरवलं होतं, की मी फक्त कॉटनमध्येच माझा ब्रँड ओपन करणार. सो मला सुरतमध्ये काही एवढं खास मिळालं नव्हतं. पण एका ठिकाणी आम्ही खूप फिरलो सुद्धा, मी आणि माझा नवरा खूप फिरलो. पण एका ठिकाणी मिळालं. पण भीती वाटत होती, की एवढे पैसे द्यायचे की नाही, कारण आम्ही कधी केलं नव्हतं. कपडा खूप जास्त होता आणि भीती ही होती, की ती लोक कुरिअर करणार आणि आम्ही पैसे देणार आधी, मग ती लोक कुरिअर करणार. पण आम्हाला टेन्शन आलं होतं, की तो कुरिअरने येईल की नाही येईल, कारण आम्ही एवढे पैसे देतोय. ते कुठल्या विश्वासाने येईल की नाही येईल हे नवीन होतं. त्याच्यामुळे पण ते आलं, कुरिअर आलं आणि मग ते होत गेलं हळूहळू. मग ते असं सुरुवातीला भीती वाटते, की यार एवढे पैसे देतोय, कारण आपण काय 100-200 रुपयाची गोष्ट घेत नसतो. तेव्हा 10-20 हजार रुपये स्पेंड करतो. आपल्यासाठी मोठी असते ती गोष्ट, कारण मी तर कुठला लोनही काढलं नाहीये. मी जे काही सेव्हिंग केलं माझ्या जॉबमध्ये, जे काही मी कमवलं त्यातच मी इन्व्हेस्ट करते आणि त्यातच मी आज जॉब करत आली आहे सतत. जे मला प्रॉफिट होतं त्यातच मी इन्व्हेस्ट करते आणि माझा बिझनेस चालवते. जे चॅलेंजेस जे सांगितले त्याच्यावरनं मला एकच असं वाटतं, की वेन यू आर इन सच बिझनेस, तेव्हा ट्रस्ट अँड रिलेशनशिप्स लॉंग टर्म बेसिसवर बिझनेसला खूप फायदेशीर ठरतात. आणि तू ज्याप्रमाणे म्हणालीस, की पहिलं तर टेलर्स अँड देन फॅब्रिक, जिथून पण तू फॅब्रिक्स घेते. तर हे जे चॅलेंजेस तू फेस केलेस, ते बडिंग एंटरप्रेन्योर्स जनरली दे गो थ्रू सच चॅलेंजेस. बट आय एम शुअर आता यू हॅव अ रिअली गुड टीम तुझ्यासोबत काम करते आणि अशीच ग्रो करत राहा त्याच्यामध्ये. थँक्यू. बिकॉज त्याच्यावरच हे स्टेपिंग स्टोन्स आहेत. कारण का हे सगळ्या नसतील तर कदाचित बिझनेसला ग्रो करायला पुढे हेल्प नाही. मी हे पण म्हणेन, की ज्यांना बिझनेस स्टार्ट करायचा आहे गारमेंटमध्ये, तर त्यांनी आधी 1-2 मीटर कपडा ऑर्डर करा ऑनलाईन. तो चेक करा, की क्वालिटी चांगली आहे की नाही. 2-3 वेळा ऑर्डर करा. छोट्या मीटरमध्ये 2-3 मीटर वगैरे असं ऑर्डर करा. मग जेव्हा विश्वास बसेल तेव्हा तुम्ही मग बल्कमध्ये ऑर्डर देऊ शकता. सो हेही एक प्लस पॉईंट आहे. आपण जे ऑनलाईन शॉपिंग करतो त्याचा हेही प्लस पॉईंट आहे, की बल्कमध्ये ऑर्डर करणार, म्हणजे कमी मागवा कपडा, चेक करा क्वालिटी चांगली आहे की नाही आणि मग तुम्ही बल्कमध्ये ऑर्डर देऊ शकता. करेक्ट, ॲब्सोल्युटली गुड ॲडवाइस. ह्या सगळ्या तुझ्या या जर्नीमध्ये राईट फ्रॉम युअर चाइल्डहुड टिल नाव आई वडिलांचा सपोर्ट, हजबंडचा सपोर्ट खूप मोटिवेट करत असतो राईट आपल्याला. सो असे काही इन्स्टन्सेस असतील जे तुला शेअर करायला आवडतील आमच्या सर्वांसोबत?
मला माझ्या आईचा किस्सा मला सांगायला आवडतो. म्हणजे माझा नवीनच बिझनेस होता आणि आपण आईला नेहमी असं कॅज्युअली फोन करतो, असं विचारतो, "काय, कशी आहेस?" मग आई पण बोलते, की "कसं चाललंय बिझनेस तुझा?" वगैरे. तर एकदा असंच मी बोलली होते, की "एवढा काही सध्या स्लो आहे, स्टार्टिंग आहे ना, सो थोडासा स्लो आहे." तर तिने माझ्याकडून 20 ते 25 डिझाईन्स विकत घेतल्या होत्या. इज इट? येस. आणि तिने माझ्या सगळ्या कझिन्सला, माझ्या मावशीच्या मुली किंवा मग फ्रेंड्स असे तिने स्वतः माझ्याकडून विकत घेऊन, आणि हे खूप कमी असतं कारण लोकं डिस्काउंट विचारतात. माझ्या आईने स्वतः माझ्याकडून विकत घेऊन डिस्काउंट वगैरे न विचारता तिने माझ्याकडून 20-25 डिझाईन्स विकत घेतले होते त्यावेळेस स्टार्टिंगला. आणि मग तसा माझा तो बिझनेस एक झाला होता. शेवटी आईच आहे ती त्याच्यामुळे. आणि हे फक्त आईच करू शकते. हो. दिस सेल्फलेस ऍक्ट ऑफ बोलतो ना एक कुठे आणि तिने तुझा कॉन्फिडन्स शेक होऊन दिला नाही. आणि हे आत्ताही होतं. आता रिसेंटलीच दिवाळीच्या आसपास मी माझा बिझनेस सध्या करत नव्हती कारण कुरिअर सर्व्हिसेस बंद होत्या काही दिवसांसाठी, 4-5 दिवसांसाठी कुरिअर सर्व्हिसेस बंद होत्या आणि दिवाळीमुळे मी सुद्धा ऑर्डर्स घेत नव्हती. मी सुद्धा काही पोस्ट वगैरे करत नव्हती. सो तिने असं सहज विचारलं, "काय मग कसं चाललंय बिझनेस?" आणि तिलाही माहिती आहे की बिझनेस आता छान बऱ्यापैकी चालला आहे. पण मी तिला असं सहज म्हणाली, की "आता सध्या मी काही ऑर्डर्स नाही घेत आहे. कारण कुरिअर सर्व्हिसेस पण बंद आहेत आणि सध्या मी पोस्ट वगैरे पण नाही करत आहे. सो सध्या ठीक आहे, ओके आहे बिझनेस सध्या." सो तेव्हा थोड्या वेळाने तिने परत मला फोन केला आणि पहिली गोष्ट म्हणजे तिने माझ्या पोस्टला, मी जेव्हा पोस्ट केला होता, पोस्टला तिने रिप्लाय केला, की "हा ड्रेस माझ्यासाठी ठेव." तर मग मी तिला विचारलं, की फोन केला आणि मी तिला विचारलं, की "कुठली साईज काय?" तर तिने सांगितलं, तिला कोणासाठी तरी घ्यायचा होता तो ड्रेस. तर तिने तो सांगितला आणि प्लस ती म्हणाली, की "मला अजून 5 साड्या हव्यात." आता मी हल्ली नवीन साड्या पण लॉन्च केल्या आहेत. सो त्यातल्या तिने 5 साड्या अजून माझ्याकडून ऑर्डर केल्या. तर तिला माहिती आहे, की माझा बिझनेस होतोय, पण सध्या त्या पिरियडमध्ये नव्हता झाला. सो कुठेतरी तिला ते माहीत नाही, ते शेवटी आईचं हृदय आहे. अगं तिला तुला शांत बसून द्यायचं नव्हतं. तिने हे त्या विकत मॉमचं घेतल्या कामच आहे. साड्या हो. माझ्याकडून आणि तो जो बिझनेस झाला नव्हता माझा त्या काळात आता, तो तिच्यामुळे माझा थोडा बहुत बिझनेस झाला. कुठेतरी आपल्याला असं वाटतं आपण चला आता शांत मी माझ्या नवऱ्याला बसूया. पण तेच म्हणाले, की हे सगळं मी जेव्हा आठवण करेल तेव्हा मला हे सहन नाही होणार आहे. म्हणजे हे सगळं मला खरंच आठवून रडायला येणार. म्हणजे मला आत्ताही भरून येतं, की ती किती हे करते म्हणजे माझ्यासाठी. लेट इट आउट. खूप हे प्रिशियस आहे. ह्या मेमरीज खूप म्हणजे माझा इव्हन नवरा सुद्धा तो खूप म्हणजे त्याचा हे बॅकग्राऊंडच नाहीये पहिली गोष्ट. तो IT मधला आहे. पण त्याने खूप मला हेल्प केली आहे. आताही तो हेल्प करतो आणि इव्हन आम्ही दोघंच हा बिझनेस हँडल करतो. डिझायनिंग, फोटोग्राफी, कुरिअर वगैरे हे सगळं मी करतेच. पण जेव्हा एक्झिबिशन्स करायचे असतात, तर त्याची खूप मदत होते. प्लस टेलरकडे जायचं असेल, तर ज्या मोठ्या-मोठ्या हेवी बॅग्स असतात, जे फॅब्रिक्स असतात, तर ते स्वतः तो मला हेल्प करतो घ्यायला. सो ते खूप म्हणजे त्याची खूपच मदत आहे. त्याच्याशिवाय मी करूच नाही शकणार म्हणजे हे. दीज आर व्हेरी लिटल थिंग्स जे ऍड अप होतात ना आणि हे खूप पीसफुल बोलतो ना एक व्हेरी पीसफुल आणि आपण पीसफुली ऍक्च्युली करू शकतो. येस. की वी नो की देर आर कोणतरी आहे. people who are like standing just right behind us like a rock solid wall असते ना तशी. आता जसं तू म्हणालीस की moms are always there to push you because त्यांना आपली स्ट्रेंथ माहिती असते आणि त्यांना आपली लिमिट पण माहिती असते की या लिमिट पर्यंत ही जाऊ शकते. डोंट सिट गेट अप, डोंट सिट गेट अप. हे आपल्याला कधी कळत नाही पण ती तिच्या आणि वेळी मी पुश तिला पण करत म्हणते, असते. की "अगं कशाला एवढं करतेस? माझा बिझनेस होतोय छान." पण तू नाही, "अगं नको गं, थांबू नकोस. हां, काय नाही माझ्याकडे आहेत ना, छान होईल," असं तसं. मग ती काय करते, ते साड्या वगैरे घेतल्या, की ते मग ती कोणी घरी आलं, मुलगी कोणी नवरी आली, नवीन नवरीला असतात ना, कळलं. त्यांना हां, मग ते हां. ओटी भरणं, असं करणं, तसं करणं, मग कोणाला गिफ्ट देणं, हे असं सगळं तिचं चालू असतं. सो म्हणून मग ती कधी-कधी माझ्याकडून, ती माझी कस्टमर आहे एक. अरे ती बेस्ट PR पार्टनर. यू शुड ऍड अर लाईक युअर PR स्ट्रॅटेजी असतात ना, स्ट्रॅटेजिस्ट जे तुमचं PR आणि मार्केटिंग आणि सेल्स अप करतात. मम्मी या आणि ती कॅटेगरीमध्ये माझ्याकडे येते. डिस्काउंटही मागत नाही. मला तिला म्हणावंसं वाटतं, की "नाही तू घे."
तू थोडा डिस्काउंट घे, कारण तू एवढं माझ्यासाठी करतेस तर. यु नो वॉट, माझ्याकडे एक्झॅक्ट उलट. आता माझ्या मम्मीला माझ्या फील्डचा काही फायदा होत नाही, पण ती काय करते, एकच फायदा होतो. जे जे इव्हेंट आणि एक्झिबिशन मी कव्हर करते, शी विल कम देअर अँड देन शी विल बाय थिंग्स अँड आज हे माझी मुलगी कव्हर करते, शी विल पे द चार्जेस अँड शी लिव्स. एवढी शॉपिंग करते आणि सोड, म्हणजे हे नुकसानदायक आहे ना माझ्यासाठी. पण नो, आपल्या पेरेंट्सने येऊन कधी, अरे तुझं हे का नाही गेलं, आज इथे लाईव्ह का नाही गेली तू, ते छान होतं. सो दीज ऑल मोटिवेटिंग थिंग्स अँड दीज थिंग्स पुश यू. आणि अबाउट युअर हजबंड, आय वुड लाईक टू ऍड दिस की मी घेबरारीचे एवढे एक्झिबिशन्स पाहिलेत आणि त्याच्यामध्ये वेन एव्हर आय सी अनघा असो किंवा इतर कुठलेही जे माझे वुमन एंटरप्रेन्योर फ्रेंड्स आहेत, त्यांचे हजबंड तिथे उभे असतात त्यांच्यासोबत तेवढाच वेळ, 3 दिवस, आणि तिथेच उभे राहून त्याच डेडिकेशन, असं की त्यांना त्यांचा जॉब असतो पण स्टील दे आर देअर डुईंग व्हॉट दे आर सपोज टू डू. बट अमेझिंग सपोर्ट. हा सपोर्ट प्रत्येकाच्या आयुष्यात असायला हवा असं मला नेहमी वाटतं. ओके अनघा, नाव थोडंसं आपण ऍटमॉस्फिअर लाईट करूया. आणि अनघा, तू जशी आहेस, म्हणजे यु नो यू आर लिटल बिट बबली आहेस तू इन युअर ओन एलिमेंट ऑलवेज. थोडी शाय आहे, थोडी इंट्रोवर्ट आहे, आता हळूहळू सोशलाइज करते. सो आपण आता एक नवीन सेगमेंट इंट्रोड्यूस केलाय कटाटॉक मध्ये, अँड दॅट इज रॅपिड फायर राऊंड. सो दिस इज गोना बी क्विक. कधी विचार केला नव्हता की असं मला फेस करावं लागेल. म्हणजे मी आतापर्यंत पाहिले टीव्हीवर खूप लोकांचे रॅपिड फायर होतात, पण स्वतःसोबत रॅपिड फायर मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि ह्याच्यामध्ये ना एक वेगळी बाजू पण समजते, स्वतःला पण समजते की ओके ओके आय नो अ लॉट अबाउट माय सेल्फ अँड अबाउट माय ब्रँड, अँड ऑल्सो पीपल गेट टू नो दिस साइड ऑफ युअर्स. लाईक अरे अनघा एवढं बोलते पण. सो इट विल बी ओव्हरऑल बोलतो ना एक फन धमाल मजा मस्ती. Okay, so let's get started. Ready? Yes. All set? All right. Okay, so my first question is, be fast, okay? Morning person or night owl when it comes to brainstorming new designs? Night. Okay, same here. Okay, favorite fashion influencer that inspires your designs? Deepika Khurana. From Instagram. That Boho girl. She's like, her fashion sense is like class. Okay, a must-have item from Sadigi's collection for an impromptu photo shoot. तुझे घातलेस तेच. Yay! सुंदर आहे, म्हणजे खूप घेरा खूप छान आहे त्याचा. सो हे असलंच पाहिजे प्रत्येकाकडे. And it's very comfortable. Yes. Very nice. So I'm ready for photo shoot, by the way. Yes. Impromptu photo shoot we can have post this interview, right? Yes, yes. Great. Essence of Sadgi in 3 words. Cheerful. Happy to go. आणि casual. Okay. Coming to the word casual. Casual dresses or anarkalis, your favorite? Casual. Okay. Exhibitions or digital platform? Exhibition. Your pick for brand exposure, by the way. Brand exposure साठी होतं exhibitions or digital platform? Exhibitions. Still exhibitions. Okay. Your go-to outfit when you are in a rush but want to look fabulous? Jeans and oversized shirts. Right, the one which you had worn like during Bizmaster. Sales speech च्या वेळी. Sales pitch च्या वेळी white colorचं oversize and that was classy. हो, एकदम छान वाटतं. आणि कधी खूप ट्रेंड मध्ये and topping it up with like oxidized jewelry बोल किंवा it looks classy. छान वाटतं. Okay, your ultimate fashion mantra in 3 words again. Be comfortable. Be cute and be casual. Okay. One fashion rule you would love to break? Ripped jeans. Okay. मला अजिबात आवडत नाही. पण ते तू घाल. So that you will break the rule. जर तू डिसाइड केलं तुझ्यासाठी की I am not going to wear ripped jeans. Okay. Yes. But I will wear it. And break my own rule. Okay. Your ultimate style icon and why they inspire you? आय थिंक कंगनाचे खूप छान असतात, म्हणजे ती छान कॅरी पण करते. तिचं पाहिलंय मी, म्हणजे खूप सोफिस्टिकेटेड तिचा फॅशन सेन्स आहे. ती जेव्हा इव्हन तिचा वॉक जो आहे तो खूप
असं छान वाटतं. आणि तिचे म्हणजे घालते कपडे ग्रेसफुली आणि असतं तिचं इवन सगळं. साधं जरी घातलं तिने तरी ते खूप छान वाटतं. सिम्पल जरी घातलं तरी. आणि तिचे साडी आणि ते सगळं जे ती छान कॅरी करते खूप आवडतं मला. नाईस. ओके, टॉप लेसन फ्रॉम 3 years ऑफ एन एंटरप्रेन्योरशिप. बी पेशन्स, हॅव फेथ अँड बी कॉन्फिडंट. ओके, लवली. हे खूप 3 एसेन्शियल गोष्टी आहेत, राईट? आता मला एक पर्सनल क्वेश्चन. ओके, सो हू इज बीन युअर फेवरेट फॅमिली कस्टमर? ओके, सपोर्ट सिस्टम वाईज पण, आणि इट्स लाईक अ क्लायंट, जसं तू म्हणाले मगाशी, मम्मा और हजबंड? मम्मा. मम्मा. हजबंडने काय विकत हा, हेच मला काढून घ्यायचं होतं. सो वेल डन, नॉट बॅड. टू बी व्हेरी फ्रँक, मी माझं जे काही श्रेय आहे आजकाल, म्हणजे मी आज जे काय आहे ह्या 3 वर्षामध्ये मी काय जे काय कमवलं आहे आणि ह्याच्या पुढेही जे काय असेल ते सगळं मी श्रेय देवाला देते. माझा खूप देवावर खूप विश्वास आहे. म्हणजे आज मी असं म्हणणार नाही की माझ्या हजबंडमुळे, मम्मीमुळे, कारण त्या देवानेच मला एवढी छान माणसं दिली. मी खऱ्या आयुष्यात स्वतः खूप आध्यात्मिक आहे. म्हणजे असं लोकांना वाटत नसेल, कारण माझे पोस्ट वगैरे हे सगळे वेगळे असतात. सो लोकांना माहिती नसेल की मी एवढी ही आध्यात्मिक साईड पण आहे तुझी. सो मी खूप खऱ्या आयुष्यात खूप आध्यात्मिक आहे आणि मी जे काय आहे ते मी फक्त देवालाच अर्पण करते आणि त्यालाच ते क्रेडिट देते. तर जे काय माझं यश असेल ते फक्त तुझंच आहे देव. त्याच्यामुळे Wow. एवढी छान माणसं मिळाली आणि ते नंतरची गोष्ट आहे. पण गॉड इज एव्हरीथिंग फॉर मी. येस येस, आणि त्यात असंच असलं पाहिजे. यू हॅव टू बी व्हेरी ग्रेटफुल फॉर एव्हरीथिंग जे ती एनर्जी आपल्यासाठी करत असते. लवली. आणि या नोटवर आपला रॅपिड फायर क्वेश्चन्स हा राऊंड संपलेला आहे. होप यू एन्जॉयड. येस येस, खूप मस्त वाटलं, खूप छान वाटलंय. खूप ही फिलिंग खूप वेगळी होती. म्हणजे मी कधीच असं एक्सपिरियन्स नाही केलेलं आहे. असं कोणी इंटरव्ह्यू घेणं वगैरे, जसं मी सुरुवातीला म्हणाले होते, हे सगळं खूप वेगळं आहे माझ्यासाठी आणि मेनी मोर टू गो. मेनी मोर टू गो. येस, टिल इन्फिनिटी. सिम्प्लिसिटीवर आजपर्यंत आपण खूप कोट्स ऐकले होते, पण आज खरंच सिम्प्लिसिटी काय असते हे मला ब्रँड सादगी, त्याच्या नावातच सिम्प्लिसिटी आहे, इथून समजून आले. आणि द वे यू प्रेझेंट युअर ब्रँड अनघा इज लाईक कमाल. तर आमच्या टीम बिट्स अँड बाईट्स कडून तुझ्यासाठी हे खास भेटवस्तू. थँक्यू. कीप ग्रोईंग, कीप शायनिंग, आणि ब्रँड सादगीला खूप हाईट्स वर तुला घेऊन जायचं आहे. फॉर दॅट ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि याच नोटवर आपण आजचा एपिसोड इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया पुढच्या कट्ट्यावर. कट्टा टॉक सीझन 3 नव्या रूपात, नव्या ढंगात.